सांगा तोंडाने सांगा मॅडम त्यांनी मारून टाकलं माझ्या आत्महत्या बोलू नका हायती तर राहू द्या आता बाकीचे माझं काय चुकलं सांगा शांतपणे सांगा तुम्हालाही माहिती आहे हृदयावर हात ठेवून बघा म्हणजे न्यायच मिळणार आहे हे बघा पहिली गोष्ट हे गोष्ट कळायला पण 24 तास लागतात माणसाला कळलंच नाही तर काय झालं आपल्या डोक्यात माहीतच नाही ना आम्हाला ए गप्पा ना काय बघायचं काय बघायचंय शांत बसा मला बोलते मी नंतर आवाज करू मला माहीतच नाही मला माहित असतं तर मी 2 कानाखाली लावून सरळ करून माहीतच नाही आम्हाला कुणालाच माहित नाही तर आम्ही करावं काय बापानी त्यांच्या आई बापानी नाही यांच्या आई बापानी नाही आमचं माहिती कसं असते आता मला सांगा माझ्याकडे 10 PA 36चा स्टाफ आहे त्यांच्या घरात काय चाललंय हाताखाली काम करणारे पगारी माणसांनी मला काय माहिती तुमच्या घरात काय चाललंय बरं मी आणलं होतं कसं मी म्हणलं पोरगी माहितच नाही ना मला तर जेव्हा कळलं तर मी तर खालीच बसले मी म्हणलं आता मला काय माहिती असं निघाल दुसऱ्या दिवशी कळलं ना काय झालं आम्हाला काय माहिती आम्हाला वाटलं काय शामुळं केलं आपण काय म्हणणार पण भगवान बाबा शपथ आणि मुंडे सगळ्या शपथ मी कोणाला कधीच फोन केला नाही वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही जर जे चूक आहे त्याला शिक्षा आता जिथं मी उपस्थितच नाही तिथलं मी कसं सांगू काय घडलंय मला काय माहिती 10 नाव घेऊन आता बोला मी बोलले आम्ही जखमा पाहिल्या आमच्या डोळ्याने आमच्या लेकराच्या ते त्यांनी पण पाहिले असतील कशी आणली काहीच आम्हाला त्याची माहिती दिली आता बघा कुणी लेकराच्या बापाला आईला सांगायला पाहिजे आम्हाला नाही झालं तर माझ्या वतीने सगळ्या गावकरी सगळ्याचे आम्ही नेहमी स्वतः पण नाही तर आम्हाला मारून काय मी बसणार नाही ना बाकीच्यांचं काय माझं लेकरू नाही का तुम्ही मारून मी मला तुम्हाला कुणाला तरी वाटतं का रे की मी असं मला काय देणे की माझ्या पोटचा मुलगा असेल आणि त्यांनी जरी केलं तरी मी बाकीची का घालेल एवढं काही उचलवतेत लोकांना आपण उचलून घ्यायचं मी ते एकही फोन मी केला नाही पोलिसांना की ह्याला वाचू मी काही मला माहित हे बघा मला माहितच नाही घटना मी का विचार करायले आता माझ्याकडे ही आलती हो गणपतीला नटून मी एवढा सुंदर जोडा मला काय वाटलं काय झालं काय माहिती मला काय माहिती तुम्ही कुणी विश्वासात घेतलंच नाही कुणाला तर एवढं पुढे गेलं आम्हाला माहितच नाही ब्लॅकमेल केला आरोपांनी तसं की तैला वेळेला कुणाला आमचं ठरलं होतं आता बघा या अशा बाबतीत तुमचं खरं मानूनच त्यांच्या हातावर जखमाई दारून घेतलं मी मरल तुला मारी
तेव्हा मुलगी दबावात गेली ना. आपल्या संस्कृतीत कोणी मुलीला घेऊन येतात लगेच. नाही ना, ते प्रॉब्लेम आहे ना, अशामुळे किती मुली जातात. एखाद्या असतात खंबीर, कसे जगून जगतात. तिला काय खंबीर म्हणूनच राहिली, तेवढं माहित होऊन त्याची प्रकरण एवढं माहित होऊन तुम्ही राहिली. नको म्हणले पप्पा दिलं. विषय मी सांगते, ते आमच्याकडे नोकरी नाही, आम्ही आता ते 2 CM चे दिवसात फेलो तुम्ही दौऱ्यावर होता, येणारच होता. त्या मुलीने सांगितलं तुला आता तेवढं तर त्यांनी हे केलं. ते बेला लगेच ते माहित ताईला आहे घाबरून त्यांनी त्याला बहिणीला सांगितलं त्यांच्या मला काही अधिकारी ते कोण शिवेल शांत बोला. मी तुम्हाला एक सांगते, पोलीस कसे असतात, पोलीस जिथं कुठंही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात. ते तुमच्या मनात, मला एक सांगा, त्या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायला का माझ्या सकट? कोण म्हणायले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे? त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना. पण एक दिवसात काय होणार आहे? बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही. आता आमच्या समोर मुख्यमंत्र्याला फोन करा, गृहमंत्र्याला कुणाकडे तपास त्यांना की मला माहितच नाही तपास कुणावर येतात. मी मुख्यमंत्र्यांना बोलले आणि मी हे सांगितलं, सर हे अशी अशी बातमी आली, तुम्ही माझे नेते आहेत, अशी असं माहिती, तुम्ही माहिती घ्या. खरी काय खरंच कळे ना काय त्यांचा माझा परिचय काय लग्नापुरता. नाही नाही, तसं नाही. मी त्यांना बोलले, तुम्ही कसं मला सांगा बरं, कोण राक्षस पुन्हा माणूस असं कसं काय अडलंय लपवायचं? माझं काय अडलंय ते तर उलट एवढं मी तर आनंदाने मुरकायले, बाबा चला एवढं चांगला जोडा, एवढी चांगली फॅमिली आहे, आम्हाला माहित पण नाही. माझ्या मागे म्हणलं माझ्याकडे 10 लोक PA 10 आहेत मोजून, म्हणजे नावाला 10 नाही, 36 लोकांचा स्टाफ आहे इकडं तिकडं. मला काय माहित कुणाच्या घरात काय चाललंय? ते कर्मचारीच नाही शेवटी माझा, मी कशाला वैयक्तिक गोष्टीत पडू? आणि त्यांनी मला फोन करून तो रडायला, मला काय माहिती की ते असं पुढे निघणार आहे. आणि मी आपल्या पोरी एवढ्या शिकवून काय फायदा हो? पोरी शिकवून काय फायदा जर जीव चाललाय त्यांचा आणि नाही त्याच्यात पोलीस व्यवस्थित तपास करणार आहे. कशामुळे पोलीस करणार नाही सांगा? मुख्यमंत्रींनी सांगितलंय, मी सांगितलंय, अख्खे लोक जग म्हणायले, कोण असं करायला सांगा? 2 दिवस जे मारणारे होते कोणी नेलं काहीच आम्हाला सांगायला. ते कसं तिथं डेड बॉडी आणली, कोण होतं डॉक्टरला, कोण येतं बरोबर, ड्रायव्हर होता का टॅक्सीत गेला, तिथे यंगींचं कसं स्पॉट झालं काहीच आम्हाला. माझं मत असेल, मला जेवढं ज्ञान आहे, कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि कोणाची आत्महत्या झाली आणखी काही, तर पोलीस केस आपोआप होतच असते. तिथे पोलीस आल्याशिवाय डॉक्टर राहतच होणार नाही ना. हे सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला कोण काय सांगायले, बनवायले, कहाणी बनवायले, असंच होतंय आपल्या बाबतीत. असं करून घेऊ नका तुम्ही. कोणीही असं करण्याचं काहीच कारण नाही. जे योग्य आहे तेच होईल. कोण वाचवणार आहे? मी आहे, CM आहे, तिसरा माणूस कोण आहे रे वाचवायला? कोण वाचवणार आहे? जे फक्त ते योग्य तपास करा म्हणणार ना, आम्ही म्हणणार नाही नाही हे असंच म्हणा, असं म्हणता येत नाही ना आम्हाला. आम्ही होते का तिथे? तुम्ही होतात का? तुम्ही आपल्याला माहित नाही ना काय झालं. ते पोलीसच शोधू शकतात आणि ते शोधणार, फास्ट शोधणार. का नाही शोधणार? 2 आरोपी मोकाट फिरत त्याला मेन तर साखर पाडलाय ना. हे बघा, या जगात मर्डर केलेला माणूस सुद्धा कोर्टात लढत असतो शेवटपर्यंत. तुमचा बाप कोण आहे, तुमची आई कोण आहे, तुम्ही कोण आहे, ती योग्यच करते. आणि आम्ही जर म्हणायला की योग्य होईल तर ह्याच्यापेक्षा काय आहे? लोकांना भांडवल आहे, पंकजा त्यांचं PA, पंकजा माझी किती नाचे की माझा दोष आहे, मी तुम्हाला भेटले जन्मात त्याला, तुम्ही मला सांगितलं असतं ना, असं झालं असतं तर मग माझं नाव कुणाला माहिती हे काय. आणि म्हणून तुम्ही धीर धरा आणि कृपा करून कोणाच्याही आहारी जाऊ नका. माझ्या एवढी माया कोण करेल हो तुम्हाला? मला कसं वाटेल आपली लेक अशी व्हावी, आपली पोरगी कसं वाटेल हो मला? ही असेल ती परवा पोरगी संपदा, मी तिच्यासाठी धावत गेले. माझ्या संबंध हे तुमचं तिकडं अंत्यविधी झाल्यामुळे मी वाट बघायला की घरी कधी येतील. मला आज निरोप दिला, मी म्हणलं संध्याकाळी येते आणि मुद्दाम इथे आले मी.
आणि हे कसं आहे, कारण ते कुणाचं मुलीच्या बापाचे आई कुणाचं ते नसतंय, तातडीने स्वतःचं पोटचं कोणत्या लेकरू विषयात सुद्धा असो, वाचवता येत नाही चूक केलं तर कोणी वाचू शकत नाही. तातडीने थोडं ते काय सगळ्याचं जे सगळं तातडी. अहो ती ती नाही त्याचा तीव्रता कमी झाल्यावर मग कसली तीव्रता नाही. 2 दिवस झाले तीव्रता काही नसते पोलिसांच्या नजरेत तीव्रता नसते. 2 दिवसात ते लेकरू गेले 2 दिवस झालेत ना ते तुम्ही आम्हाला फोन करा आपण करा काय नार्को बॅग काय तुम्हाला करता येईल करा मला न्याय द्या माझ्या मुलीचा माझा बोत असेल मोबाईल काढा सगळं माहिती काढा आमचा असेल आम्ही लिहून देतो तुम्हाला त्यांना बी अन्याय नको मॅडम माझा का काही चुका असेल मला पत्रात टाका माझं ऍक्सेप्ट करतो माझा काय विषय आहे? पोलीसच करतील. तुम्ही सांगा त्यांना मी सांगते पण मी सांगितलं नाही पत्रकार घेऊन कारण मी हस्तक्षेप करायचं नाही म्हणून सांगितलं नाही. मी सीएम साहेबांना म्हणलं कारण माझं पीए आहे म्हणून तुम्हाला वाटेल योग्य करा. आता बाईक नाही बघा मीडियावर भावना व्यक्त करण्याची मला गरज आहे. तुम्हाला आता आहे तर मीडियावर ठीक आहे पण मी कशा मीडियाला सांगताय तुम्हाला सांगायचं हे मीडियाचं चाललंय सध्या. मीडियाला सांगायचं कोण आहे त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का माझे खरं सांगा. अहो मला माहिती का तुमचं अहो मला माहिती मी तसंच मानलो. मला काय माहिती तुम्ही सगळे ठरवून आले आम्हाला तरी पण त्याचं काही तक्रारी नाही ना माझ्याकडे 3-4 वर्षात काही दुपारीचं व्यसन नाही. कसं वाटेल या पोराचं मला काय वाटणार त्याची काही तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना. असं त्याचं वागण्यात काही चुकलंय काही व्यसन काही नाही एकदम व्यवस्थित होतं. मला काय माहिती तुमच्या घरात काय कुणाला माहिती एवढं तुम्हाला माहित असूनही तुम्ही काही करू शकले नाही तर आम्ही बिना आमचं तर काही माहितच नाही लेणं नाही. पण कोण विचारते कुणाच्या वैयक्तिक जीवनातले प्रश्न? सज्जन माणूस तर नाही विचारत. तुम्ही विचारणार का कुणाच्या घरात काय चाललंय? आपलं काम माहित नाही ना ते कोण विचार काय म्हणजे एवढे शिकलेले एवढं सुंदर जोडा वाटलंच नाही ना. आमच्या मनात एवढाच धाक आहे मॅडम हे पंकज ताईचा पी आणि लोकांची भावना आहे किंवा ही आता कधी निर्दोष सुटणारी हत्या करून. तुम्ही एक सांगते डोळे बंद करा आणि मला माझं म्हणणे तुम्ही मुंडे साहेबांचा चेहरा समोर आणा आणि भगवान बाबाचा चेहरा समोर आणा. मी दोघांची शपथ मी कधी त्याचं चूक असेल मी नाही वाचवणार. म्हणजे मी कशी वाचवीन आणि पहिली गोष्ट मी कशी वाचवीन कुणालाही जरी माझं म्हणलं माझं पोटचं असलं तरी वाचू नाही शकत. कायद्यासमोर कुणी मोठं नसतंय. एवढं आपलं माझं वाटोळं करण्यासाठी तुमच्या खांद्यावर बांधूक कशाला ठेवू द्यायला? मी नाही तर कोण आहे तुमचं? मग पुन्हा कोण विचारेल? पंकजाताईचा पीए म्हणूनच बातम्या आल्यात ना. इतक्या आत्महत्या होतात हे जातात का कुणाच्या घरी? गेले काय कुणाच्या घरी? कोणत्या पोरींच्या आत्महत्या झाल्या गेले काय लोक? दुसऱ्यांचे पीए असले की नाही आहेत कोणी समोर. माझं पीए म्हणून काय झालं? माझ्या पीएचं टेका घेतलंय की त्यांनी काही करावं? आणि पीए म्हणजे काय असते त्याच्या पुढे मी बुडवून घेणार आहे का स्वतःच? पुण्य असते पाप असते जगात. कोणा जर पोरीचं चुकीचं केलं असेल त्यांनी मी म्हणणार नाही आता इथं बसून काही मला काय माहित नाहीये काय झालं पण या बापाचे अश्रू त्या आईचं दुःख हे बघून म्हणते जर चूक केलं असेल त्यांनी त्याला वाचवलं तर मला पाप लागेल नो. नाही तर याच्यात तुमचा काही विषयच नाही ना. नाही म्हणणारे मी कोण म्हणलं मी एक फोन नाही केला. नाही आम्ही तुमचं कोणी नावच घेत नाही. आपले ज्या दिवशी घटना झाली का त्या दिवशी आपले कार्यकर्ते गेलते त्याचा काय संबंध आहे? तुम्ही काय करा कोणी बोलूच नका. तुमचा नाही असं आमच्या गावाला संशय गेलेले तिथे आहेत. माझा एकही कार्यकर्ता गेले नाव सांगा नाव. माझी पहिली गोष्ट त्यांनी जेव्हा मला फोन केला मी काही तुम्हाला माझं काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं बांधलेलं नाहीये. माझा काही संबंध असण्याचं कारण नाही. पण मी काही संबंध नाही मी जेव्हा मला फोन आला की बायको माझी आत्महत्या केल्यावर आपण काय विचार सांगतो ना आपल्याला काय माहिती आम्हाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मीडियात बघितलं हे सगळं विषय तेव्हा मला माहित झाला असा विषय मला तोपर्यंत माहित नाही. तर काय आमचा कोणी कार्यकर्ता गेला नाही फक्त माझा दुसरा पीए गेला. तर आम्हाला वाटलं मुलगी मेली आपण मदत करायला आम्हाला काय माहिती काय एक पोलीस तिथे एका पोलिसा म्हणू शकत नाही आम्ही काही आणि माणुसकी म्हणून गेलो. कोण माझा कार्यकर्ता मुंबईत जाणार आहे? तुमचा नाही तुम्ही एवढे माझे तुमचा नाही तुमचं नाही. तिसरंच कोणतरी आलं ते काय असतं ते वेगळाच विषय. काय आता तुमच्या नावावर लय जगणार येत असले. आता मी इथे आले
ही माझ्या पियाची बायको नाही मेली असती तरी मी आलेच असते. आपल्या समाजाची पोरगी मेला आले असते ना, त्या नसते आले सांगा, आले असते ना. तुमच्याशिवाय आहेच कोण ताई आम्हाला? मग मी तेच म्हणाले ना, तुम्ही दुसऱ्याचं ऐकून माझं वाटून राहिले नाही. कोण करतोय ताई? माझी प्रतिमा ताई आम्ही रस्ता उभा राहू तुमच्यासाठी. आमची लेख गेली असली तर तुमच्यासाठी रस्ता येऊ. मी त्या लेकीसाठी रस्त्यावर उभी दोनदा राहिली. बोललो आम्ही मुंडे एवढी साहेबांना शिकलेली देवाऱ्यात पोरगी, पुजतो. एवढी देखणी, ताई एवढं साहेब, चांगलं आम्ही वाटतं. मुंडे साहेबांना देवाऱ्यात पुजतो. तुम्ही त्यांची लेखा, तुमच्याकडून अपेक्षा नाही तर आम्ही कोणाकडून ठेवणार ताई. आम्ही माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आणि ते तुमच्या तर बायकोकडून वरून दम हेच देते खरं तिथं. नातं आहे. त्या वडिलांनी त्या दम दिवशी दिला, 4 दिवस दाखवलं तुम्हाला अंत्यसंस्कार काय करण्याच्या वेळी त्यांनी ते काय म्हणले केलं? तर 4 पोलीस दिवस प्रोटेक्शन भगवान होतं ताई साहेब. भगवान त्यांनी गर्दी आनंदच्या वडिलांनी बॉडी ठेवलेली, अरे तुम्ही बोलू बॉडी नका. ठेवलेली एक बॉडी मिनिट, सगळेजण बोलू नका, त्यांना लक्षात येणार नाही. विटंबना केली ताई साहेब. काय म्हणायला बेटा? बॉडी ठेवलेली त्या दिवशी त्यांच्या घरी पोलीस डिपार्टमेंट होतं. आम्ही कोणाला हात ना धक्काबुक्की लावली. सर्वांची प्रतिक्रिया त्यावेळेसला कठीण होती, हा. कारण तशी अवस्था झालेली. घरापुढं मांडलेलं त्यांच्या हाताने आम्ही दुसरीकडे साईडला मांडलं. त्या ठिकाणी बॉडी ठेवली, तिथून बॉडी परत उचला म्हणे मांडलेली बॉडी. त्या बॉडीशी अक्षरशः खेळले ती लोक. पाणी पाजायला कोणी यायला तयार नाही. नंतरून धमकीच्या भाषा बोलू राहिले. खूप त्रास दिलाय. ऐका ना, त्यांच्या धमकीचा आपण त्यांना पण सांगतो फक्त आपण त्याला धमकी दिली तर आपल्याला आणि येऊ द्या ना, आपण त्याला फेटू ना, पुढे बी फेटू. ताईचा काय संबंध? ताई साहेब, तुम्ही म्हणता संबंध नाहीये. इतक्या जणांनी बोलूच नका तुम्ही. आता त्यांना सगळा विषय आपण सांगितलेला आहे. डॉक्टरला बोलू द्या, डॉक्टरला बोलू द्या. ताई, बोलूच नका तुम्ही. ताई, तुम्ही त्यांनाच बोला. ए, बाकीची बाजूला. बाकीचे सारखं बरं इकडे आतमध्ये जायचं. चाललं होतं तणावपूर्ण वातावरण. ह्या म्हणायच्या अनंतला कोणी काही बोलू नका. गेला होता का मग रडला कोणा जवळ तो मलाच केला हो. किती वाजता